ते इंदापूरच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सध्या दत्ता भरणेंचा फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। तर इंदापुरात सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेत। यावर मात्र दत्ता भरणेंचा फोटो नसल्यानं चर्चेला उधाण आलंय। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी। बारामतीच्या इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। मात्र त्यावरून भरणेंचा फोटो गायब झाल्यानं चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, नेमका दत्ता भरणेंचा फोटो यामध्ये नसल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? नक्की इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाबरोबर आहेत आणि सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरती निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी काही फ्लेक्स जे आहेत ते इंदापुरामध्ये लावलेले होते। मात्र त्यावरती दत्ता भरणेंचा फोटो नव्हता, त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाल्यानंतर हे बॅनर जे आहेत ते काढून टाकण्यात आले आणि पुन्हा दत्ता भरणेंचा फोटो असलेले बॅनर जे आहेत ते लावण्यात येतील असं सांगण्यात आलं। मात्र दत्ता भरणे यांच्यावरती नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्यामुळं त्यांचा फोटो लावला नाही, यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। अगदी नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर दत्ता भरणेंचा फोटो नसल्यामुळे हे बॅनर काढण्यात आलेलं आहे। यावर दत्ता भरणे काही बोलतात का तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बारामतीच्या इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती, ज्या ठिकाणी दत्ता भरणेंचा यामध्ये फोटो नव्हता आणि त्यामुळे काहीसा गोंधळ झाला कार्यकर्त्यांचा आणि त्यामुळे हे बॅनर काढावं लागलं।